हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आय नो तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंग्लिशवरनं मराठीमध्ये का शिफ्ट. बिकॉज ऑब्व्हियसली माझी मदर टंग मराठी आहे. सो मी लाईनीवर आले असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. बिकॉज ते इंग्लिशमध्ये ना तो टच नव्हता, तो फील नव्हता. माझं असं होतं की इंग्लिशमध्ये बोलून जास्त ऑडियन्स रीच करायचा, बट तो फील नव्हता. मराठीमध्ये कसं असं मन मोकळं बोलता येतं. सो म्हटलं की आजची जी व्हिडिओ आहे ती मराठीमध्येच असणार आहे. बिकॉज ही लिटरली काही स्क्रिप्ट नाही आहे माझ्यासमोर, अँड जे काय आहे ते मी लिटरली बोलणार आहे. तर बेसिकली माझं असं होतं की रोज एकतरी शॉर्ट म्हणा किंवा एकतरी यूट्यूबची मोठी व्हिडिओ म्हणा, काही ना काहीतरी टाकायचं. बट ऑब्व्हियसली कळशीत कळशी नव्हती. सो तेच सगळं लागलेत. तर बेसिकली ही व्हिडिओ मी आता जी बनवती आहे, असं म्हटलं काय याच्यात सांगावं, कारण की माझ्याकडे आहेत टॉपिक्स बरेच होतात आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बट मला वाटत नाही की नेमकं मी करू काय. बिकॉज कसं आहे, कॉन्टेंट आणायचा म्हणजे आत्ता मला कळतं की किती स्ट्रगल आहे यार जे व्हिडिओज जे टाकतात आहेत. एकतर तुम्हाला कॉन्टेंट आणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एडिट करायचं आहे. एडिटिंगला पण खूप वेळ लागतो बरं का. त्यानंतर तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवायची की फक्त एडिटच नाही करायचं, क्रिएटिव्हिटी पण दाखवायची की मी कुठे काहीतरी वेगळं करू शकतो. आणि त्यात तुम्ही जर माझ्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर बघितले की जे फेस नाही दाखवते, तर मग तुम्हाला आणखीन काहीतरी एडिट करता यायला पाहिजे की जास्तीत जास्त ऑडियन्स बघतील. बरं, इट्स जस्ट माय पर्सनल टॉक. याच्यात तुम्हाला तरी मी ट्राय करणार आहे बेसिकली काहीतरी डिफरंट काही सांगण्याचं. सो ह्या व्हिडिओमध्ये बेसिकली माझी लाईफ अपडेट देते. जसं की मागच्या शॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी सांगितलं होतं लास्टला की मी ॲब्रॉडसाठी प्रिपेअर करते. सो बेसिकली जी कंट्री मी निवडली आहे ती आहे जर्मनीची. तर मी तुम्हाला खर्चा पाणी सांगते की आत्तापर्यंत मी केवढा मीन्स आय थिंक मी 2 महिन्यापासून प्लॅन करते, 2च महिने झालेत, बट स्टील तुम्हाला सांगते खर्च किती झालेला आहे, काय म्हणतात पैसे किती झालेत आत्तापर्यंतचे. सो माझं म्हणजे बेसिकली मी मराठीच बोलते, बट त्या भाषेत माझं हिंदी, मराठी, इंग्लिश, नको त्या गोष्टीची सगळी अशी मिक्स आहे. भाजीपाला आहे भाजीचा म्हणजे भाषेचा. सो त्यासाठी तुम्ही ऐकून घ्या मीन्स तेवढं. हां, तर पहिले मी तुम्हाला सांगते मी काय काय केले आणि केवढे खर्च म्हणजे काय म्हणतात केवढं खर्च झालं आहे आत्तापर्यंत. मग पहिल्या गोष्टी मी जे केली ती म्हणजे आयलेट्सच्या क्लाससाठी मी एनरोल केलं. जे मला काय माहिती अजून पेपर माझे आय थिंक 16 एप्रिलला आहे माझे पेपर, आणि मी आयलेट्सच्या क्लाससाठी एनरोल केला. सो आय डोंट नो मी बरोबर केलं. 4 मार्चला मी काहीतरी आयलेट्सच्या क्लाससाठी एनरोल केलं. आय डोंट नो, बट मला असं वाटतं की विदाऊट क्लासचं पण झालं असतं, की कारण की जेवढं त्याला आपण पैसे देतोय त्या हिशोबाने घरी पण तुम्ही करू शकताय. सो माझा हा पर्सनल व्ह्यू आहे त्या बाबतीत, मत आहे, पर्सनल ओपिनियन. आयलेट्सच्या क्लासेससाठी 9500 रुपीज खर्च केले ते मी. त्यानंतर ऑब्व्हियसली काउन्सिलिंग प्रोसेस मी स्टार्ट केली आहे. ॲट द एंड मी सांगू शकेल की काउन्सिलिंग खरंच गरजेचं होती का नव्हती, बट मला आत्ताच्या स्टेजला काउन्सिलिंग इम्पॉर्टंट वाटते. ॲट द एंड ही प्रोसेस लिटरली मी म्हणजे ह्या प्रोसेस थ्रू मी पास झाल्यानंतर मी सांगेल की काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे का. बट जितका टाईम मला आहे म्हणजे अगदीच मला काहीच टाईम नाही आहे, मला खूप कमी टाईम आहे या प्रोसेसला स्टार्ट करायला. सो ह्या अशा स्टेजसाठी काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट मी दिली आहे काउन्सिलिंगची 15,000. त्यानंतर मी जर्मनीसाठी अप्लाय करते, तर त्यासाठी फक्त जर्मनीसाठी जर कोण अप्लाय करत असेल तर त्यासाठी तुम्हाला APS सर्टिफिकेट अप्लाय करायला लागतं. त्यासाठी 18,000 देऊन मी APSसुद्धा अप्लाय केले. त्यानंतर त्या APS अप्लाय करताना तुम्हाला तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी कलर झेरॉक्स तुम्हाला कुरिअर करायला लागतात. त्यासाठी मी 315 रुपये घालवलेत यार लिटरली, कारण की मला ते फास्ट ट्रॅक करायचं होतं म्हणून. त्यानंतर आयलेट्सची एक्झाम कालच मी बुक केली आहे. मला खूप त्याबद्दल टेन्शन आहे यार की मला किती मार्क्स स्कोर करेन काय. बट आयलेट्सच्या एक्झामसाठी मी 18,000 लिटरली पे केलेत, आणि मला तर टेन्शन येते की मला खरंच चांगले मार्क पडले पाहिजेत. त्यानंतर युनिव्हर्सिटी मी SPPO युनिव्हर्सिटीमधून माझं बॅचलर्स केलं आहे. सो त्यासाठी मला ट्रान्स्क्रिप्ट अप्लाय करायला लागलेलं. त्यासाठी मी 2400 रुपीज खर्चवलेत. त्यानंतर आहे पासपोर्ट. ॲक्च्युली मी पासपोर्ट सगळ्यात पहिली प्रोसिजर आयलेट्सची एक्झामची जे काय म्हणता येईल आयलेट्सच्या एक्झामचं क्लास लावण्याआधी नंतर मी पासपोर्ट अप्लाय केला होता, आणि तोही तत्कालमध्ये. आणि यार इतका भारी एक्सपिरियन्स होता त्या पासपोर्टचा, तो पण मी कधीतरी सांगेल. आणि माझ्या आयलेट्सच्या जर्नीचं पण सांगायचं आहे, मला APSचंही सांगायचं आहे. बघू आपण कधी त्याला प्रॉपर वेळ मिळतो. पासपोर्टचं प्रॉपर एक्सपिरियन्स सांगेल मी.
सो मी तत्काल बुक केलं होतं. सो त्यासाठी मला 3500 लागले. तर असे लिटरली पैसे माझे खर्च होतात आहेत झालेले आहेत 2 महिन्यात. आणि मला माहिती आहे का, तुम्हाला ऑब्व्हियसली मी हे जे आहे ते पर्सनल टॉक आहे. तर आय डोंट नो यार की मला इथे कोणीही जर ही व्हिडिओ जे ऑलरेडी जर्मनीत आहे किंवा जर्मनीतून जाऊन आलेला आहे किंवा त्यांना थोडाही फार काही नॉलेज असेल तर मला सांगा यार. मी माहिती नाही का माझ्या डोक्यात आलं आणि मी लिटरली जर्मनी ही कंट्री का निवडली आहे. आणि आता मी ऑब्व्हियसली तिथून माघार तर घेऊ शकत नाही आहे. मी अशा सिच्युएशनला आहे. जे काय होणारं असेल तर जर्मनी, नाही तर काहीच नाही आहे. बट मला असं वाटतं की यार का जर्मनी केलं मी, कारण की इंग्लिश स्पीकिंग बऱ्याच कंट्री होत्या. मी तिथे का नाही अप्लाय केलं ज्या हिशोबाने मला जर्मन काहीच येत नाही, काहीच नाही. आणि यार माझे पार्ट टाईमच्या हॉटेल्समध्ये जे साधे जॉब्स आहेत हॉटेलसाठी किंवा क्लिनिंगसाठी पण माझे वांदे उडणार आहेत असं वाटते. जर्मन मला अजिबात येत नाही. ऑब्व्हियसली मला स्टार्ट करायचं आहे. मी तेही व्हिडिओ बनवणार की मी जर्मन कशी लर्न करते आहे. बट मला स्वतःला आयडिया नाही की मी कसं करणार आहे. सो ऑब्व्हियसली मी कधी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार तेही मला आयडिया. कारण की मला असं वाटतं की यार मला खूप बर्डन यायला लागलं आता विचार करूनच की आता हे आयलेट्स यार लिटरली ते क्लासचा हिशोब आणि एक्झामचा हिशोब बघूनच एवढे पैसे आहेत. मला चांगले मार्क तर पडलेच पाहिजेत. डिफिकल्ट आहे. मी स्वतः इतकी छान इंग्लिश बोलते असं मला वाटतं. आय डोंट नो तुम्हाला वाटतं का नाही. बट स्टील इंग्लिश बोलणं, इंग्लिश येणं आणि ही एक्झाम पास करणं थोडंफार डिफिकल्ट आहे. आय वोंट से की खूप जास्त, बट आहे डिफिकल्ट. म्हणजे 7 मार्क बँड 8 बँड करणं इट्स नॉट इझी आहे, डिफिकल्ट आहे. तुम्हाला थोडा टाईम इन्व्हेस्ट करावा लागणारच आहे. सो आता मी तर त्यासाठीच प्लॅन करणार आहे. प्रॉपर टाईम इन्व्हेस्ट करणार आहे. एवढे पैसे खर्च केलेत. सो हे आयलेट्स म्हणा, आता मला जर्मन शिकायला पाहिजे, कोडिंग शिकायला पाहिजे. ॲज सच काही कोडिंगचं मला इतकं फार नॉलेज नाही आहे. माझे प्रोजेक्ट्स नाही आहेत, मला एक्सपिरियन्स नाही आहे, इंटर्नशिप नाही आहे. सो खूप अशा बऱ्याचशा टेन्शन आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही अब्रॉडसाठी अप्लाय करता ते पण एवढा पैसा घेऊन, आय डोंट नो यार की हे डिसिजन करेक्ट आहे की नाही आहे. सो हा जस्ट माझा पर्सनल टॉक होता की जे मला वाटतंय काय वाटतंय ते असं एकदम मनातून डायरेक्ट विदाऊट स्क्रिप्ट मी तुम्हाला सांगितली. सो ऑब्व्हियसली ते इंग्लिशमध्ये तर पॉसिबल नव्हतं. इंग्लिशमध्ये असताना मला पहिलं तर लिहून घ्यायला लागलं असतं की हां ह्या गोष्टी आहेत. कॉमेडी चालू आहे आयुष्यात, प्रॉपर कॉमेडी. कुठे काय पत्ता लागतच नाही. असं वाटतं की यार मी फर्स्ट इयरपासूनच कोडिंग का नाही केली. म्हणजे जर का तुम्हाला आयडिया ऑब्व्हियसली नसेलच, मी कधी शेअरच नाही केलं, तर मी ॲक्च्युली एका कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत होते. आणि खूप मस्त चालू असतानाच ते काय म्हणतात कळशी माझ्या आयुष्यात कधीच नसल्यामुळं ते त्या पेपरमध्ये पण लागले माझे लिटरली. आता मला कोडिंग पण येत नाही आहे लिटरली. मला जॉब नाही आहे, मला इंटर्नशिप नाही आहे, मला एक्सपिरियन्स नाही आहे. एज वाढत चालली आहे अँड मेनी अदर फॅक्टर. आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये कधी जाऊशी वाटतं, कधी जॉबच करूशी वाटतं. आणि आता हे नवीनच काहीतरी मी इथं केलं आहे. होप सो सगळं नीट व्हावं. ऑब्व्हियसली जरी हे झालं ना तरीसुद्धा बरेचसे स्ट्रगल्स आहेत माझ्या लाईफमध्ये पुढे, हे एवढं मला कळतं आहे. बट आय डोंट नो हे कसं होणार आहे आणि काय होणार आहे. ठीक आहे, लेट्स स्टॉप देन. म्हणजे आता काहीच नाही आहे असंच शेअर करायला. 2-4 गोष्टी मी टाकू शकते नेक्स्ट व्हिडिओमध्ये की पासपोर्टचं माझा एक्सपिरियन्स कसं होता. खरं सांगते, माझा पासपोर्टचा एक्सपिरियन्स इतका मस्त होता, एकदम झकास होता. मी लिटरली तो शेअर करेल. त्यानंतर APSचं कुरिअरपर्यंतची प्रोसेस माझी कशी गेली. मला माहिती आहे की ह्यानंतर कॉल येतो, आणखीन काही बऱ्याचशा गोष्टी. सो म्हणजे APSची प्रोसेस माझी कशी होती हे मी सांगू शकेल. आणि नंतर काउन्सिलर मी कसा चूज केला ह्या गोष्टी मी काही सांगू शकेल. लाईफ अपडेट्सच आहेत आता माझ्याकडं कॉन्टेंट म्हटलं तर तेच मी काहीतरी ट्राय करू शकेल. आणि कॉमेडी होती यार माझ्याकडे बरीच. बट बघू आता ती कशी मी टाकेल काय नाही. तोपर्यंत तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आय डोंट नो माझी कळशी कधी येणार आहे. बट आय ट्राय करेल मी की करेल म्हणजे पोस्ट करत राहील मी फ्रिक्वेंटली. सो बाय, टेक केअर. विचार करत राहावा, फक्त एवढंच सांगाल टिप. विचार करत राहावा लाईफबद्दल, की इतकंही रिलॅक्स्ड राहू नका. दॅट्स ऑल. बाय.